उद्धव ठाकरे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या जागेवर जाण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलुसी कराल? खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा घेण्याचा डाव फसला. आता थेट उद्धव ठाकरे यांच्या जागेवर डोळा आहे की काय? आमदार व्हायची स्वप्न आता सोडून द्या. हे विधान आहे शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचं. त्यांनी हे वक्तव्य नेमकं कोणासाठी केलंय? तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय. खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे विरुद्ध शीतल म्हात्रे असा आरोप प्रत्यारोपांचा खेळ काही दिवसांपासून सुरू आहे. पण जर शीतल म्हात्रे यांच्या या विधानाकडे थोडंसं गंभीरपणे पाहिलं तर एक मोठा प्रश्न उभा राहतो की विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे स्वतःकडे न ठेवता सुषमा अंधारे यांना देतील का? हा प्रश्न फक्त राजकीय नाहीये, तर सध्याच्या शिवसेनेतील अंतर्गत समीकरणावर प्रकाश टाकणार आहे. खरं तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे या उद्धव ठाकरे यांची भूमिका सातत्याने आणि आक्रमकपणे मांडताना दिसल्या. प्रत्येक मंचावर प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी ठाकरे गटाची भक्कमपणे बाजू घेतली. त्यामुळे पक्षात त्यांचं महत्त्व वाढलेलं दिसतंय. दुसरीकडे शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना मात्र लगेचच संधी मिळताना दिसल्या. उदाहरणार्थ ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली, पण सुषमा अंधारे अजूनही प्रवक्त्याच्या भूमिकेतच आहेत. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की त्यांना आमदारकीची संधी मिळू शकते का? आता जर उद्धव ठाकरे स्वतःची संधी बाजूला ठेवून सुषमा अंधारे यांना उमेदवारी देतात तर तो निर्णय राजकारणात मोठा अनपेक्षित ठरेल. काहींना हा निर्णय विनोदासारखा वाटू शकतो, पण काही जणांसाठी हा आश्चर्याचा धक्का आहे. चला यावरच सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत. खरं तर विषयाची सुरुवात ऐकल्यानंतर या दोन्ही नेत्यांचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांची तुलना करणं चुकीचं ठरू शकतं. कारण उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत. एका पक्षाचे ते प्रमुख आहेत, तर त्याच पक्षात त्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून प्रत्येकाला रोखठोक उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणजे सुषमा अंधारे. अशा वेळी उद्धव ठाकरे यांना डावलून किंवा उद्धव ठाकरे स्वतः बाजूला राहून सुषमा अंधारेंना विधान परिषदेची उमेदवारी देतील का? हा प्रश्न खरं तर चुकीचा असू शकतो, पण आपण काही शक्यतांवर इथं बोलूयात. आता बघा, येणाऱ्या मे महिन्यात विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना शिंदे गटाच्या उपसभापती नीलम गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय कळकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. विधान परिषदेतील निवडणुकीसाठी लागणारा कोटा साधारण 29 मतांचा मानला जातो. सध्याच्या राजकीय गणिताकडे बघितलं तर महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे 9 पैकी 8 सदस्य आरामात निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येऊ शकते, एवढं त्यांचं संख्याबळ आहे. आता इथं महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना राज्यसभेत पाठवल्यामुळं आता राष्ट्रवादीची मतं ही उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या त्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरे गट अधिक मजबूत स्थितीत दिसतोय. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुमारे 20 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची भर पडल्यास आवश्यक कोटा पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या राजकीय गणितानुसार उद्धव ठाकरे स्वतः पुन्हा विधान परिषदेवर जाऊ शकतात किंवा त्यांच्या गटातील एखाद्या नेत्याला संधी देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते. आता नुकताच विधान परिषदेच्या सभागृहात निवृत्त होणाऱ्या सर्व आमदारांचा निरोप समारंभ पार पडला. या समारंभात उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून ते पुन्हा आमदारकीसाठी इच्छुक आहेत किंवा ते विधान परिषदेवर येतील अशी कोणतीही स्पष्ट संकेत दिसले नाहीत. मात्र एक गोष्ट ठळकपणे जाणवली की त्यांच्या उपस्थितीला किंवा त्यांच्या भूमिकेला प्रत्येकानं अधोरेखित केलं. 3 फेब्रुवारी रोजी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मोठ्या गाजावाजात सुरू झालं, पण तेव्हापासून ते निरोप समारंभापर्यंतचा कालावधी पाहिला तर उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा विधान भवनात उपस्थित राहिले आणि ही बाब ही चर्चेचा विषय ठरतो. आता या सगळ्या घडामोडींमुळे महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत असली तरी त्यांना उमेदवारी देईल की नाही किंवा पूर्ण ताकदीनं साथ देईलच असं ठामपणे सांगता येत नाही. मात्र ठाकरे गटाकडून विधान परिषदेवर एखादा उमेदवार जर पाठवायचा असेल तर उद्धव ठाकरे यांच्यानंतर ज्या नावाची सर्वाधिक चर्चा होतीये ते म्हणजे सुषमा अंधारे. लक्षात घ्या, 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते आज म्हणजे या प्रवासाला जवळपास 4 वर्ष पूर्ण होतात. या काळात महाराष्ट्रात जे जे काही मोठे राजकीय वाद प्रकरण मुद्दे गाजले, मग ते कोणाशीही संबंधित असोत, म्हणजे संपदा मुंडे प्रकरण असो, धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनाम्याची मागणी असो, नितीन गडकरी यांच्यावर टोल विरोधात किंवा त्यांच्या पेट्रोलियमवरून किंवा इथेनॉलवरून केलेली त्यांच्यावरची टीका असो,
किंवा अंजली दमाणे या भाजप नेत्यांवर टीका करत नाहीत असं स्पष्टपणे सांगणं असो, किंवा नुकताच गाजलेलं खरात प्रकरण असो, रुपाली चाकणकर यांचं प्रकरण असो, किंवा अजित पवारांच्या घातपात किंवा अपघाताचं प्रकरण असो, या सगळ्याच्या संबंधित वाद असो किंवा प्रत्येक विषयावर आक्रमकपणे भूमिका घेणारी ठाकरे गटातील एक व्यक्ती दिसतीये, ती म्हणजे सुषमा अंधारे. इतकंच नाही तर त्यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटानं ज्योती वाघमारे यांना पक्षात घेतलं, ज्यांना अनेकदा प्रति सुषमा अंधारे म्हणूनही ओळखलं गेलं. पुढे त्यांनाच राज्यसभेवर संधी देत शिंदे गटानं सामान्य महिलेलाही आम्ही संधी देतो हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता याच पार्श्वभूमीवर एक शक्यता चर्चेत आहे की जर उद्धव ठाकरे यांनी स्वतःला मिळणारी विधान परिषदेची संधी बाजूला ठेवून सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली तर राजकीय संदेश जाईल जो मोठा आणि महत्वाचा असेल. पक्षासाठी सातत्यानं लढलेल्या एका कार्यकर्त्याला आमदारकीची संधी दिली असा भाव निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर सुषमा अंधारे ज्या समाजातून येतात त्या समाजात अद्याप आमदार झालेला नाही असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. त्यामुळे त्या समाजातील मतदारही काही प्रमाणात थोडे अंश असतील तरी त्या गटाकडे वळू शकतात, जरी शक्यता पूर्णपणे नाकारली येत नाही तर. त्यामुळे सध्या त्या केवळ प्रवक्ता असला तरी प्रत्येक मुद्द्यावर ठामपणे आक्रमक भूमिका मांडण्याची त्यांची शैली लक्षात घेतली तर त्या विधान परिषदेवर जर गेल्या तर ठाकरे गटाचा एक प्रभावी आणि धारदार आवाज म्हणून समोर येऊ शकतात असं अनेक राजकीय विश्लेषकांचं आणि जाणकारांचं मत आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांना संधी मिळाल्यास त्या विरोधी पक्षाची भूमिका आक्रमकपणे आणि परिणामकारकपणे मांडू शकतात. त्यामुळे कुठंतरी ठाकरे गटाला विधान भवनात नवसंजीवनी मिळू शकते. पण मात्र असं होईल का, या सगळ्या शक्यता आहेत. या शक्यतांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.